कर्जत नगर पंचायतमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का. पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात अविश्वास प्रस्ताव. 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल. नगरसेवकांना विचारात न घेता आम्हाला कामकाज करत असल्याचा यावेळेला नगरसेवकांचा आरोप. जनतेचा आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. कर्जत नगरपंचायतमध्ये पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात 15 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर आमदार राम शिंदेंची टीका. बीडच्या परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपी महादेव गीतेच्या पत्नीनं पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बीड कारागृहामध्ये माझ्या पतीला मारहाण झाल्याचा मीरा गीतेंचा आरोप. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान. आळंदीच्या आजोळघर गांधी वाड्यातून प्रस्थान करणार. 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. सरकारकडून 73 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी. आषाढी यात्रेपूर्वी काम पूर्ण होणार असल्याची माहिती. बोरिवली पूर्वीमधील राजेंद्र नगर बुल्लीला बेस्ट बसनं चिरडलं. अपघातात 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. रस्ता ओलांडताना अपघात. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ. राज्यात सिलेंडर 853 रुपयांत. कर्जत नगर पंचायतमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का. पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात अविश्वास प्रस्ताव. 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल. नगरसेवकांना विचारात न घेता आम्हाला कामकाज करत असल्याचा यावेळेला नगरसेवकांचा आरोप. जनतेचा आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. कर्जत नगरपंचायतमध्ये पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात 15 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर आमदार राम शिंदेंची टीका. बीडच्या परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपी महादेव गीतेच्या पत्नीनं पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बीड कारागृहामध्ये माझ्या पतीला मारहाण झाल्याचा मीरा गीतेंचा आरोप. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान. आळंदीच्या आजोळघर गांधी वाड्यातून प्रस्थान करणार. 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. सरकारकडून 73 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी. आषाढी यात्रेपूर्वी काम पूर्ण होणार असल्याची माहिती. बोरिवली पूर्वीमधील राजेंद्र नगर बुल्लीला बेस्ट बसनं चिरडलं. अपघातात 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. रस्ता ओलांडताना अपघात. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ. राज्यात सिलेंडर 853 रुपयांत. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500 ऐवजी 550 असणार. पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल होणार नाही. मंत्र्यांचे सचिव 4 महिने वेतनापासून वंचित. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी नाही. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोनं 1100 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 3800 रुपयांची घसरण. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा. 22 गावातील 56 वाड्या वस्त्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू. गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा 1.5 कोटी रुपयांचा धान घोटाळा. पैसे देऊनही बारदानं खरेदी नाही. अनेक संचालक मंडळांवरती कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता. वैद्यकीय महाविद्यालयात संलग्न 430 खाटांच्या रुग्णालयास प्रशासकीय मान्यता. कल्याणमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेची प्रतिमा झळकावली. काँग्रेस आक्रमक. संबंधितांवर कठोर कारवाई करा. पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील माजी मंत्री आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य M.A. बेबी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये माकपचं 24व्या अधिवेशनामध्ये नियुक्ती. नाशिक प्रशासन घेणार अपात्र शिधापत्रिकाधारांचा शोध. 1 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका रद्द होणार. शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात येणार.
मुंबईत 31 मे नंतर कॉन्क्रिटी रस्ता अपूर्ण अवस्थेत आढळल्यास कंत्राटदारांवर कारवाई, पालिका आयुक्त भूषण गगराणींचा इशारा.